मी सांगितलं ना तुम्हाला काही सापडणार नाही ना, आमच्या घरी काहीच नाही सापडणार. आणि बॅग वगैरे काहीच नाही आमच्याकडे. बॅग 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 असते ना, बॅग म्हणजे कपडे बिपडे. आम्ही खेड्याकडे राहतो ना, तर आमचं सामान ठेवायला, आमचे कपडे बिपडे ठेवायला पण आमच्याकडे साधी बॅग नाहीये. हा एवढे 35 crores आम्ही कुठे ठेवणार? बॅगच नाही तर हेच म्हणायचं ना तुला. नाही बरोबर आहे, चोराच्या वाटात चोराला बरोबर माहिती असतात. मस्त उदाहरण देता हो तुम्ही, खूप छान. पण काय करू, माझ्या मुलीला बघा, तिच्याकडे जॉब नाहीये. आम्ही मग कोणी हर्ट केलंय ना हे मला बोलायला नको रक्स. जाऊ दे ना, तू बऱ्या बोलानं सांग. तू जर पैसे घेतलेले असतील तर सांग, या मॅडम तुझी शिक्षा कमी करतील. नाही नाही, तिने काही केलंच नाहीये ना. पण आय स्वेअर ऑन माय मदर, ओके, मी नाही घेतलेत पैसे. हे बघ शन्या, मी तुला पुन्हा एकदा सांगते, विनंती करते बाई, ते माझे पैसे नाही, ते शेतकऱ्यांचे पैसे होते, त्यांची कागदपत्र होती. मीच त्यांची हाय खाऊ नकोस. जर तू पैसे घेतलेले असतील तर सांग, बऱ्या बोलानं परत कर. किंवा या कटामध्ये तुझा हात असेल किंवा तुला या संदर्भात काही माहिती असेल तर सांग. तुला वाचवण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि जर का तुझा हात यात असेल आणि तू सांगितलं नाहीस तर मात्र तुला मागात पडेल. राधिका सुभेदार, राधिका सुभेदार, राधिका सुभेदार. एक मिनिट, हे काय झालं? राधिका सुभेदार. हे काय झालं? राधिकाबाई कुठे? राधिकाबाई बोलवा त्यांना. हो पण हे काय झालंय का? एक मिनिट, राधिका जरा शांत बसा. सुभेदार, राधिका काय चाललंय? सुभेदार. एक मिनिट, एक मिनिट. काय चाललंय? जरा शांत व्हा. काय शांत बसा म्हणतो हा निर्लज्ज माणूस. हा आधी इथं बोलावून आमची शोभा केली आणि आता असं दाखवतो काही झालंच नाही. राधिका सुभेदार, राधिका सुभेदार. एक मिनिट प्लीज, तुम्ही जरा शांत राहा का? ऑफिस आहे. हो, तुमचं ऑफिस गेलं खड्ड्यात. आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. आम्हाला आमच्या जमिनीची कागदपत्र द्या, नाही तर जे काही होईल ना ते फक्त बघत राहा आणि भोगत राहा. म्हणजे काय? तुम्ही काय करणार तुम्ही? जास्त बोलत नाही, कळलं का? सगळी तोडफोड करून ठेव इथं. अहो, तुम्ही काय बोलताय? शांत हो, शांत हो. मला आधी सांगा, तुम्ही कोण आहात? तुम्ही या शेतकऱ्यांपैकी दिसत नाही. कोण आहात तुम्ही? मी पण साखर गावचा आहे आणि साखर गावच्या शेतकऱ्याचा अपमान म्हणजे आपला बी अपमान, कळलं का? बोला रे राधिका सुभेदार, राधिका बसाले. मला आणखीन एक विचारायचंय. मगाचपासून तुम्ही केडीचा उल्लेख करताय, आहे कुठे तुमचा केडी? हॅलो, काय? प्लीज सांगा. जेनी, तू वहिनीला बोलवलंस का? मी त्यांना कॉल केला, त्या येत आहेत. राधिकाबाई बोलवा त्यांना. आतमध्ये नाही आहेत त्या. वा वा वा, अगदी ठरल्यासारखंच सगळं घडतंय. हे शेतकरी इथे चिडून आले ना, हे बेस्टच झालं. तर माझं काम विनासायास पार पडतंय, त्यामुळे पोलिसांचं लक्षही डायव्हर्ट होईल. वा वा, सुरुवात तर चांगली झाली आहे. राधिका, तुझ्या भोवती लागलेल्या आगीत आता तेल ओतायला हवं. आता ही राधिका यायच्या आत माझं काम तमाम करतो. राधिका सुभेदार, राधिका सुभेदार. राधिका सुभेदार. राधिका सुभेदार, राधिका सुभेदार. ए बस, ए आवाज सांग. ए गपरे,
तुम्हाला काय वाटलं असे ऑफिस मध्ये घुसून काय तुम्हाला सिंपती मिळेल का? आमचे कागदपत्र आम्हाला परत करावं साहेब. अहो जीवापाठ जपलेली आमची शेती आहे, ते पैसे तुमचे तुम्हालाच राहू द्या. जोपर्यंत आमच्या शेतीचे कागद मिळणार नाही ना तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. बोला रे राधिका सुभेदार, राधिका सुभेदार. ए गप रे, काय नारे देताय तुम्ही? हा, पण ही काय पद्धत झाली? दुसऱ्यांच्या ऑफिस मध्ये घुसायचं आणि काय नाण्या सर्टिफिकेट्स नाही का अपॉइंटमेंट शिवाय घुसता येत नाही, माहितीये ना? अहो आमच्या जीवाचं रान झालंय, शेती गेली आमची. ठीक आहे ना, मग एवढं काय झालं त्याच्यात? ठीक आहे काय काही लाज वाटते की माणसाला? ए माझी काय लाज काढतो रे? तुम्हाला अक्कल आहेत का? असं घुसता दुसऱ्यांच्या ऑफिस मध्ये काय गुंडेच का? काय अक्कल काढतो का आमची? ए जे सगळे गावात वागायचं इकडे नाही, कळलं ना? ए तुझं तोंड सांभाळून बोला. काय नीट बोल, काय सांभाळून काय करतोय अरे आनंद, काय लेमळाटासारखी उत्तरं द्यायची काय यांना? हा आनंद, एक गोष्ट लक्षात घे, तुम्ही दरवेळेला राधिकाचं कौतुक करता ना, मग आता तिच्या विरोधात बोलताय तर का नाही बोलत तुम्ही? नाही आत्ताच्या आता यांना उत्तर देऊ दे ना. गुरुनाथ प्लीज, ही भांडायची वेळ नाहीये गुरुनाथ. तर सर त्याने अजून प्रॉब्लेम्स वाटते, तुम्ही प्लीज शांत व्हा प्लीज. आणि तुम्ही सगळ्यांनी प्लीज शांत व्हा प्लीज, रिक्वेस्ट करतो मी तुम्हाला. गुरु तुम्ही प्लीज मध्ये नका पडू. हे शान्या, ऐक जर ऐक ते पोरीचं. उगाच राधिका बाईच्या बाजूने बोलू नकोस. ए बास, राधिका मॅडम बद्दल एक शब्द ऐकणार नाही. हा ठीक आहे ना, तुमचे कागदपत्र गेले, काय ती चोरी झाली, त्याच्यात राधिका मॅडमची काय चूक आहे? काय चूक आहे सांगा मला. नाही एक मिनिट, जर आता परत नारे दिले आणि तुम्ही त्यांच्या विरोधात एक शब्द बोलला ना, ते एकेकाला दाखवून देईन मी. काय करशील तू? या मायलेकी दिसतात तितक्या सरळ नाहीये. तुम्ही निघायची घाई केली म्हणून, नाही तर बरोबर पोलिसी खाक्या दाखवून त्यांच्याकडनं माहिती काढली असते. मॅडम लवकरात लवकर ऑफिसला पोचायला हवं. पण मी तुम्हाला सांगते, या वेळेला जर समजा शन्याची चूक असेल ना, तर सोडणार नाही मी तिला. मला ना आश्चर्यच वाटतंय, म्हणजे या अशा सगळ्या परिस्थितीत सुद्धा तुम्ही ज्या संयमाने वागताय ना, कमाल आहे. कठीण प्रसंगात संयमानच वागायला हवं ना मॅडम. पण चला ना, आपण ऑफिसला पोचूया. हो पोचूया. मला जरा शनायाची अजून माहिती सांगा ना प्लीज. मी तुम्हाला सगळं सांगेन, पण आपण लवकर पोचूया. काय झालंय, तुम्ही एवढ्या अस्वस्थ का दिसताय? शेतकऱ्यांचा मोर्चा आलाय ऑफिसवरती. आत्ता जेनीचा फोन आला होता. काय? हो अहो, हे आधी नाही का सांगायचं मला? एक मिनिट. हॅलो हॅलो, हा सोनावणे. राधिका सुभेदारांच्या ऑफिसवर पोलीस पाठवा. हो मी पोचतेच आहे, अर्जंट आहे, लगेच. हां बरं झालं यार, त्या दोघी गेल्या. कशा इन्क्वायरी करत होत्या बघितलं ना? ती इन्स्पेक्टर आणि तिच्याबरोबर ती राधिका पण. मम्मा मी ना गॅरीला हे सगळं सांगणार आहे की हे सगळं त्याच्यामुळे होत आहे. ते 35 करोड घरात नसते ना, तर आपली चौकशी झालीच नसती. त्यापेक्षा आपण दुबईला पळून गेलो असतो तर बरं झालं असतं ना. शनू बेबी, आता जर त्यातला काय उपयोग आहे का? तरी बरं तिला कसला तरी फोन आला म्हणून गेली. पण मग काय झालं असेल का अचानक? आता कोणाला मामा परत आले की काय? तसं थांब, मी बघते आणि काही शहाणपणा करून बोलू नकोस प्लीज. मम्मा ऑल द बेस्ट. खेड्या थँक्यू. दिल्या शब्दाला जागून तू आलास रे बाबा. मी जागलो पण तो झोपला. कोण? तो तुमचा पॅरेट. हो अरे 35 करोड खाऊन लोक मरतात, हा डोक्यावर घेऊन मेला. काहीतरी कळेल असं
बोल ना यार. अरे तुम्ही बॅग फेकताना नीट बघायचं ना खाली कोण आहे ते. त्या पॅरेटच्या डोक्यावर बॅग पडली आणि त्याच्या खाली तो चेपला. पॅरेटचं काय झालं असेल? देवालाच ठाऊक. RIP पॅरेट. मम्मा, पॅरेटचं काय झालं असेल? मिठू मिठू मार जोरात लागलाय. परत म्हणजे मग इतकं मी विवळतो जोरात लागलाय. आय आय मेलो मेलो मेलो. मेला नाहीत अजून, मरायचे होतात ते वाचलात. अहो डॉक्टर, तुम्हाला काय म्हणायचंय? नक्की काय झालंय त्यांना? परिस्थिती फार गंभीर आहे. पोपटाची मान पूर्णपणे मुरगळली. अहो डॉक्टर, पोपटाची मान काय बोलताय? ते पोपटराव जहागीरदार आहेत, साखरगावचे सावकार. हा म्हणजे पोपटरावांची. पण काळजी करू नका, मी त्यांच्या गळ्याला पट्टा लावलाय. मान स्थिर व्हायला जरा वेळ लागेल. हे बघा, मी त्यांना गोळ्या लिहून दिल्या आहेत, त्या वेळच्या वेळी त्यांना द्या. टेक केअर. हा, टेक केअर बोलले ते. टेक केअर. हो काय फिरवताय काय? स्टेरिंग आहे काय? स्टेरिंग आहे? अहो रिस्पेक्ट रिस्पेक्ट. काय रिस्पेक्ट इथं पण सरकार, भारी काम आहे. अहो शनीची वक्र दृष्टी झाली होती, पण आता गंडांतर टळलेलं आहे. काय हो? नवीन पट्टा आलाय गळ्यात. नवीन म्हणजे पोपटाच्या गळ्यात नवीन दागिनाच ना. चुकतोय का? नाही, हसतोय हसतोय. म्हणजे काय माहितीये, कुत्र्याच्या गळ्यामध्ये पट्टा असतोय पाहिलं होतं, पण पोपटाच्या गळ्यामध्ये पट्टा. ए, जा डोकं फिरले त्यांचं मारतील ते. मी काय म्हणतो सरकार, बस झालं आता. चला गावाला जाऊया. लय पाहिली मुंबईत. चला लगेच गावाला निघायचं. मी नाही येणार आज. मी नाही येणार गावाला. हे जे कोणी वरून माझ्या डोक्यावर टाकलंय ना, त्याचा आधी मला शोध घ्यायचा आहे. बस या मसालेवाले बाईचा फाडा हवाय. तिनच काहीतरी गुरुजी मला सांगा, तिथं ऑफिस मध्ये काय हालहवाल झाली ती सांगा. सरकार काळजी नको, आपली पोरं कामाला लागलेले आहेत. बाबूचा फोन आला होता, ऑफिस मध्ये दंगा सुरू झालेला आहे. काय सांगा? हळू 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 सरकार, हळू काय? बस 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 बस. खूप ऐकलं, खूप सहन केलं. आता जर कोणाचा अंगाला हात लावला ना, खरंच पोलिसांना बोलवेन. मग बघा काय होतं. आणि हे असं ऑफिसचं नुकसान करून तुमचे पेपर्स तुम्हाला परत मिळणार आहेत का? मग काय तुम्हाला मोकळं सोडायचं? ए घाबरू नका रे, आपल्याला दबाव आता आणता येईल. तुम्ही पाहताय ते राधिका सुभेदारच्या ऑफिसमध्ये काय गोंधळ सगळा घडत आहे. करत आहेत हे लोक सगळं. पहा बरं, सगळे किती नाजूस करत आहेत. पहा बरं, राधिकाच्या ऑफिसचे सगळे बट्ट्या बोळ करून टाकले. हे दुसऱ्यात काही माणसं आहेत की कळत नाही का? एवढे पैसे चोरीला गेले, राधिकाने मुद्दाम केले का की का? बंद कर ना टीव्ही, तो बंद कर. बघ ना रेवती, तू ओळखतेस नाही यांना. सांग ना त्यांना राधिकाचा यात काही हात नाही म्हणून. अहो बाबा, प्रत्येक चॅनलची माणसं वेगळी असतात, त्यांच्या स्ट्रॅटेजीज वेगळ्या असतात. अगं त्या स्ट्रॅटेजीचं आपण काय करायचंय? फक्त त्यांना फोन करून सांग की ते राधिकाबद्दल जे काही दाखवतायत ना ते अतिशय चुकीचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, तिच्या ऑफिसची दासदूर जे करतात ना त्यांना आधी पकडा म्हणावं. रेवती, तू गप्पा बसू नकोस, तू बोलच. तुम्ही सगळेजण जरा शांत होता का? सगळ्यात आधी हे जे काही चाललंय ते मी थांबवू शकत नाही. मग काय करणार?
आज एक तोडफोड केली, उद्या आणि काय केलं म्हणजे गप्प बसायचं का? कमाल करताय तुम्ही काका. तुम्ही सुद्धा संपादक होता ना, हे सगळं माझ्या हातात नाहीये हे माहितीये ना तुम्हाला. आणि जर मी आत्ता राधिकाला सपोर्ट केला ना तर स्वयंसिद्धा राधिकाला पाठीशी घालते अशी वेगळी न्यूज करतील ते. अवघड जागेचं दुखणं झालंय सगळं. बाबा मला असं वाटतं आपण सगळ्यांनी जरा शांत राहायला हवं. मग काय आणखीन काही व्हायची वाट बघायची? तुला कळत नाही का वहिनींच्या जीवाला धोका आहे ते? आपण काय हातावर हात ठेवून बसून राहायचंय? अरे तसं नाहीये. मग कसं आहे रेवती? एका निष्पाप व्यक्तीवर हे मीडिया ताशेरे ओढतंय. मेहनती प्रामाणिक व्यक्तीवर अन्याय होतो, हे थांबवलं पाहिजे ना रेवती. पण कोण थांबवणार? काळ काळ हाच सगळ्यावर उत्तम उपाय आहे. आपल्याला थोडी वाट बघावी लागेल. अगं पण राधिकासाठी आपण काही करायला हवं की नाही? हे भयानक आहे सगळं. ओ, बिचारी राधिका होरपळून निघते यात. हे सगळं थांबवायलाच हवंय. शेवटी राधिकाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे ग. रेवती काहीतरी मार्ग काढ. आपल्याला राधिकासाठी काहीतरी करायला पाहिजे ग. मला थोडा विचार करू द्या. काहीतरी मार्ग नक्की सापडेल यावर. एक मिनिट थांबा. मागे वा सगळे. काय चाललंय हे सगळं? मॅडम, आताच्या शेतकऱ्यांनी तुमच्या ऑफिसची तोडफोड केली आहे, यावर तुम्हाला काय सांगायचंय? काय काय बांगर यांना बाजूला घ्या. मागे कोणी केलंय सगळं? हा हो मॅडम, आम्ही केलंय सगळं. या राधिकाबाईंनी आमचं नुकसान केलंय. मग आम्ही काय शांत बसणार का? एक मिनिट. राधिका मॅडमनी तुमचं नुकसान केलंय की काय केलंय ना ते तपासानंतर कळेल. पण तुम्ही कायदा हातात घ्यायची काही गरज नाहीये, कळलं? पण काय मी नुसतं बघायचं का? आमचं दिवाळा निघालेलं. या आतल्या लोकांना पोलीस साथ देतात. काय हो मॅडम, किती पैसे दिले तुम्हाला या कामाच्या राधिकाबाईंनी? हे तोंड सांभाळून बोलायचं, नाही तर सगळ्यांना आत टाकीन. आम्हाला अटक करण्यापेक्षा या बाईला अटक करा. हिनच आमचे कागदपत्र घाण केले. बस 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 बस, आता खूप बोललात तुम्ही, बस. शिवानी मॅडम, आता तुम्हीच काहीतरी करा. हे सगळं थांबवा प्लीज. पोलिसाच्या दाखवणं तुम्ही आम्हाला तोंड गप्प करू शकणार नाही आणि पोलिस आमचं काही बी करणार नाही. आमची बाजू खरी आहे. शेतकऱ्यांच्या जमीचे कागद डापले. राधिका सुभेदार हाय हाय. 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 राधिका मसाले हाय हाय. राधिका सुभेदार हाय हाय. थांबा. मी मदत करते, प्रयत्न करते. तुम्ही हे काय करून ठेवलंय? अहो राधिकाबाई, तुमच्या माणसाची भाषा अरे रावीची. तुमची चूक असताना आमच्यावर दादागिरीची भाषा करते. दादागिरीची भाषा आम्ही खपून घेणार नाही. हा, तुमच्या माणसाला बोलायची अक्कल आहे का? आम्ही तुम्हाला जा विचारायला आलो तर आमच्याशी उद्धटपणे बोलतो हा माणूस. शक्यच नाही. माझा स्टाफ असा नाहीये. नाहीये? हे तुमचे गुरु साहेब तेच बोलले, विचारा की त्यांना. हे तुमचे मिस्टर ना, तुमच्या चोरीतले वाटेकरी. काही बोलू नका. उगीच काही आरोप करू नका. तुमचं जे नुकसान झालंय ते मी भरून देणार आहे तुम्हाला. अहो राधिकाबाई, आमच्या बायका पोरांवर उपासमारीची येळ येणार आहे. तुम्ही तूप रोटी खाऊन आरामात राहणार आहे आणि आम्ही काय? आमच्या गरीबाच्या पोटाची खळगी भाकरीने भरते. ती भाकरी आम्ही शेतात पिकवतो, शेतात. हे बघा, तुमची तळमळ कळते आम्हाला, पण तुम्ही पोलिसांवर विश्वास ठेवा, मॅडमवरती विश्वास ठेवा. तुमची कागदपत्र आणि पैसे तुम्हाला नक्की परत मिळतील. प्लीज कोऑपरेट. मॅडम, तुम्ही मानताय प्रयत्न करू, पण आम्ही ठामपणे सांगतोय आमचा विश्वासघात याच बाईनं केलाय. या बाईला कोटून घेतल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही. तुम्ही यांच्या गोड बोलायला भूलू नका. चला रे, चला.